हॅलो फ्रेंड्स, बघा या ठिकाणी जर अंडर रूट मध्ये असेल निगेटिव्ह नॉन परफेक्ट स्क्वेअर नंबर तर त्याला इमॅजिनरी नंबर मध्ये कसं लिहायचं तर बघा या ठिकाणी अंडर रूट ऑफ -n n फॉर नॉन परफेक्ट स्क्वेअर नंबर. बरोबर आहे. बघा या ठिकाणी आता -l ला कसं लिहायचं बघा, अंडर रूट ऑफ -1 इंटू n करा सेपरेट रूट. बघा या ठिकाणी अंडर रूट ऑफ -1 इंटू अंडर रूट ऑफ n. अंडर रूट ऑफ -1 is that it is called as I. The value of under root of -1 equal to I. The value of under root of -1 equal to I into root n. Okay. Is that under root of n I. Under root of n that is called as the b. I is I constant. Okay. बघा for example that under root of -37 under root of 37 that is called as n equal to 37. n equal to 37 that is called as the value of n non perfect square number. Okay, n equal to 37, put up the value of n 37 root 37 I. Root 37 that is called as the b. I is the I constant. Online is going to be I. That is called as the imaginary number. That is called as the imaginary number. Okay. For example that under root of 20 under root of -20 equal to बघा under root of 20 I. आता हा 20 आहे त्याचे आपल्याला आता बघा हा 20 प्राइम नंबर नाही आहे, हा मल्टिपल ऑफ 2 आहे. म्हणजे आपल्याला आता फॅक्टर पडतात. इथे काय करतात फॅक्टर पडतात या ठिकाणी. तर बघा या ठिकाणी 20 आहे त्याचे फॅक्टर पाडा. मग याचे असे फॅक्टर पाडा की जो एक नंबर आहे तो असेल परफेक्ट स्क्वेअर. तो असेल परफेक्ट स्क्वेअर. बघा या ठिकाणी अंडर रूट ऑफ 4 इंटू 5 आय. आता 4 आहे हा परफेक्ट 4 आहे हा परफेक्ट स्क्वेअर आहे. कोणाचा 2 चा. 4 इज अ परफेक्ट स्क्वेअर ऑफ 2 means that करा रूट सेपरेट. रूट 4 into root 5 into I. Okay. Root 4 means that is called as a 2 into root 5 into I. बरोबर. तर बघा आता 2 root 5 that is called as a b. I चा I constant means that it is a bi form. ओके. तर बघा या ठिकाणी हा बनतो इमॅजिनरी नंबर. b is 2 root 5. I चा constant. Okay, thank you.